नमस्कार. आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलवरती मी सुयोग शिंदे सर पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. नुकत्याच सैनिक स्कूलच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत महत्वाची असणारी सैनिक स्कूल ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस आजपासून सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूलची परीक्षा तर खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. अकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा रिझल्ट दरवर्षी देशभरात नावाजला जाईल याच पद्धतीने लागेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परंतु परीक्षा इतकीच महत्वाची किंबहुना त्याहून जास्त ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस खूप महत्वाची आहे. जर तुम्ही ही प्रोसेस केली नाही तर सैनिक स्कूलला चांगले मार्क पडून देखील आपण सैनिक स्कूल प्रवेशापासून वंचित राहू शकतो. म्हणून सर्व पालकांनी ही रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करणे गरजेचे आहे. त्या संदर्भातला हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आज तुमच्यासाठी बनवण्यात आले. सर्वांनी आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला वेळोवेळी सैनिक स्कूलच्या परीक्षेच्या अनुषंगानं असणाऱ्या महत्वाच्या गोष्टींच्या मार्गदर्शनासाठी तुम्हाला तुमचं युट्यूब चॅनल नेहमी सहकार्य करत राहील. तर आपण हे रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे ती समजावून घेऊया. सैनिक स्कूल रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे, ऑल इंडिया सैनिक स्कूल ऍडमिशन काउन्सिलिंग अशा पद्धतीची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं पेज त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही होमला गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन हा जो ऑप्शन तुम्हाला इथे दिसतो कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी मध्ये, तुम्हाला जस्ट वेट, होमला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचा विंडो ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन हा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, तो तुम्हाला क्लिक करायचा आहे. न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन साठी त्या ठिकाणी पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये AISSE ऍप्लिकेशन नंबर म्हणजे फॉर्म भरल्यानंतर जनरेट झालेला ऍप्लिकेशन नंबर किंवा तुमच्या हॉल तिकीट वरती ऍडमिट कार्ड वरती असणारा ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे. सिक्युरिटी पर्पज साठी आपण फिल केलेला नंबर या ठिकाणी हाईड केलेला आहे. त्यानंतर तुम्ही व्हेरीफाय हे बटन त्या ठिकाणी क्लिक करणार आहात. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट रजिस्ट्रेशन पेज अशा पद्धतीने ओपन होणार आहे. यामध्ये देखील पुन्हा एकदा तुम्हाला हा ऍप्लिकेशन नंबर टाकून व्हेरीफाय करायचा आहे. हे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस या ठिकाणी दिसणार आहे. तुमचा ईमेल आयडी तुम्हाला चेक करायचा आहे. मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा येईल तो चेक करायचा आहे. बाय डिफॉल्ट ते या ठिकाणी तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर जनरेट होणार आहे. आणि मग हे जर तुमचा ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर योग्य असतील तर तुम्ही सेंड ओटीपी या ऑप्शन वरती जाऊ शकता. सेंड ओटीपी क्लिक केल्यानंतर येस, तो ओटीपी जो येईल तो तुम्हाला अशा पद्धतीने फिल करायचा आहे आणि तो पुन्हा एकदा व्हेरीफाय ओटीपी असं परत एकदा त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर ओटीपी व्हेरीफाईड असं तुम्हाला त्या ठिकाणी साइन येईल, त्या ठिकाणी ओके म्हणायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय ओटीपीच्या खाली सेट पासवर्ड हा अत्यंत महत्वाचा ऑप्शन आहे. हा पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे. पासवर्ड कसा सेट करायचा आहे त्याबद्दलची गाईडलाईन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. पासवर्ड शुड बी मिक्स ऑफ अल्फाबेट्स, न्यूमरल्स अँड स्पेशल कॅरेक्टर्स लाईक हॅश, @, त्यानंतर अँड, पर्सेंटेज अशा पद्धतीचे वेगवेगळे साइन्स, नंबर्स आणि अल्फाबेट्स युटिलाइज करून पासवर्ड बनवायचा आहे. ओके, विदाउट एनी स्पेस इन बिटवीन, त्याच्यामध्ये कोणताही स्पेस ठेवायचा नाही. पासवर्ड बनवण्यासाठी गाईडलाईन दिलेली. पासवर्ड मस्ट कंटेन बोथ अप्पर अँड द लोअर कॅरेक्टर्स, म्हणजे इंग्लिश मधील मोठ्या आणि लहान लिपीतील अक्षर त्याच्यामध्ये असणं गरजेचं. पासवर्ड लेंथ शुड बी बिटवीन 8 to 28 कॅरेक्टर्स, तर तुम्ही 8 ते 10 कॅरेक्टरचा पासवर्ड त्या ठिकाणी बनवा. तो पासवर्ड व्यवस्थित लिहून ठेवा. सो पहिला पासवर्ड सेट करा, तोच पासवर्ड या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचं आहे टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा सबमिट या बटन वरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे.
सबमिट बटन केल्यानंतर साइन अप सक्सेसफुली, प्लीज साइन इन टू द प्रोसीड फर्दर फॉर द रजिस्ट्रेशन. या ठिकाणी पुन्हा एकदा ओके म्हणायचं आहे. यानंतर पुन्हा तुम्हाला साइन इनचं पेज त्या ठिकाणी ओपन होणार आहे. साइन इनच्या पेज मध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्यात, तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा युजर नेम म्हणजे पुन्हा तोच ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी परत टाकायचा आहे, तुमचा ऍप्लिकेशन नंबर. जो पासवर्ड आता पाठीमागच्या पेजला आपण सेट केला तो पासवर्ड या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला हा पासवर्ड भरायचा आहे. ओके, पासवर्ड भरल्यानंतर कॅप्चा दिलेला आहे. जो काही कॅप्चा तुम्हाला आलेला असेल तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि त्यानंतर साइन इन या महत्वाच्या प्रोसेसला आपण क्लिक करणार आहोत. साइन इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव अशा पद्धतीने दिसणार आहे. यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशन आहे. तुम्ही डिक्लेरेशन वाचा, त्याच्यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही. बटन टू प्रोसीड फर्दर, तर तुम्हाला नेक्स्ट त्या ठिकाणी पेज वरती जायचं आहे. डिक्लेरेशन वाचून घ्या. हे डिक्लेरेशन मध्ये वेगळे काही चेंजेस नाही आहेत. सो आपल्याला डिसएग्री करण्यापेक्षा आपल्याला आय ऍग्री हा जो ग्रीन कलर मध्ये जो ऑप्शन तुम्हाला दिसतोय तो ऑप्शन क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर मात्र तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस ऍक्च्युअल कंप्लीट झालेली आहे आणि तुम्हाला तुमचं प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल. सो या प्रोफाईल मध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या डिटेल्स चेक करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुमचं नाव, कॅन्डिडेट नेम, फादर्स नेम, मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ, क्लास, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या तुम्हाला चेक करायच्या आहेत. त्यानंतर कॅटेगरी आपली चेक करायची आहे, जेंडर चेक करायचं आहे, डोमासाईल चेक करायचा आहे. तो आपल्या ज्या गोष्टी भरलेल्या आहेत त्या तुम्हाला चेक करायच्या आहेत. या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर येईल. ऑल इंडिया रँक 0 असेल. कॅन्डिडेट मार्क्स अजून अपडेट झालेले नाहीत. रिझल्ट पास किंवा फेल व्हॉटेव्हर जे काय ते अजून डिक्लेअर नाही, त्यामुळे ह्या वेळी तुम्हाला वॅकंट दिसतील. यानंतर हे सगळं जर बरोबर असेल तर तुम्ही सबमिट अँड रिव्ह्यू साठी जाऊ शकता. सबमिट आणि रिव्ह्यूला त्याच गोष्टी पुन्हा एकदा फायनल तुम्हाला दाखवल्या जातील. सो ते कन्फर्म असेल. कन्फर्म रजिस्ट्रेशन त्याच्यासाठी करण्याआधी तुम्ही या ठिकाणी डिक्लेरेशन थोडस वाचायचं आहे. I hereby declare that I have verified all the particulars stated in the registration form and are true of my knowledge and belief. I understand that if any of the information provided by me is found to be the false and any later time my candidature shall be cancelled and I shall be declared from admissions. म्हणजे काय, डिबार्ड फ्रॉम द ऍडमिशन्स. म्हणजेच या प्रोसेस मध्ये मी भरलेली सगळी माहिती खरी आहे अशा पद्धतीचं डिक्लेरेशन आपल्याला द्यायचं आहे. तो डिक्लेरेशनच्या इथं जो स्मॉल तुम्हाला त्या ठिकाणी स्क्वेअर दिसतोय त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायची आहे. तिथली टिक केल्यानंतर तुम्ही कन्फर्म रजिस्ट्रेशन कडे जाऊ शकता. येस, तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे आणि अशा पद्धतीची तुमची माहिती देखील या ठिकाणी भरलेली कन्फर्म झालेली आहे असं तुम्हाला दिसून येईल. यानंतर या ठिकाणी आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होते. या आणि अशाच महत्वाच्या या गोष्टींसाठी आपलं युट्यूब चॅनल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्ही साइन आउट करून या प्रोसेस मधून बाहेर पडू शकता. तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. ज्यांचं करेक्शन आहे म्हणजे ज्यांना या प्रोफाईल मध्ये करेक्शन करायचं आहे किंवा काही गोष्टी चुकीच्या आल्या असतील तर करेक्शन साठी आम्ही नवीन व्हिडिओ बनवू. तो व्हिडिओ पाहून तुम्ही करेक्शन करू शकता. ज्यांचं कुठलंही करेक्शन नाही त्यांनी ही प्रोसेस फॉलो करायला हरकत नाही. धन्यवाद. या आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.